नमस्कार. आज आपण बोलणार आहोत चायनामध्ये आउटब्रेक झालेल्या आणि भारतामध्येही काही रुग्ण जे आढळून आले आहेत त्या व्हायरसबद्दल, म्हणजेच मेटानेमो व्हायरस. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की मेटानेमो व्हायरस हा काही नवीन व्हायरस नाहीये, तर हा जुना सगळ्यांना माहीत असलेलाच व्हायरस आहे. नॉर्मल सर्दी खोकला ज्या व्हायरसेसमुळे होतात त्याच कॅटेगरीमधला हा सुद्धा एक व्हायरस आहे. मेनली खोकल्यातून शिंकण्यामधून या व्हायरसचा प्रसार जास्त होतो आणि याची सुरुवातीची लक्षणं जी आहेत ती सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, थोडीफार कणकण अशीच असतात. तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन जर नॉर्मल औषधं घेतली गेली तर हा व्हायरस लवकरच आटोक्यात आणता येऊ शकतो. तर याच्यामध्ये विशेष काळजी कुणी घ्यायची आहे? जी लहान मुलं आहेत 1 वर्षाच्या आतली स्पेसिफिकली, आणि वृद्ध जे 65 वर्षाच्या पुढचे आहेत, ज्यांना खूप वर्षांपासून बीपी आहे, शुगर आहे किंवा ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी आहे, तर त्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण त्यांच्यामध्ये हा आजार खूप जास्त गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यांना हॉस्पिटलायझेशन लागू शकतं, न्यूमोनिया होऊ शकतो. तर आता बेसिकली हा आजार एकमेकांना होऊ नये, जास्त पसरू नये, यासाठी काय काळजी घ्याल? तर खोकताना, शिंकताना रुमालाचा किंवा एखाद्या नॅपकिनचा वापर करणे, हात साबण किंवा हँडवॉश लावून वारंवार साफ करणे, त्याच्यानंतर सॅनिटायझर्सचा वापर करणे, हस्तांदोलन म्हणजेच शेक हँड करणं टाळणे. त्यापेक्षा आपली नमस्कार ही पद्धत जास्त बेटर आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, पीडित रुग्णाला थोड्या वेळासाठी आयसोलेशनमध्ये ठेवणं जास्त योग्य राहील. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, जेणेकरून त्याच्यामुळे अजून 4 रुग्णांना हा आजार पसरला जाणार नाही. सो काळजी घ्या, निवांत राहा, फार चिंता करू नका. जर योग्य काळजी, योग्य आहार घेतला गेला तर या व्हायरसचा आउटब्रेक आपल्याला थांबवता येईल. थँक्यू.